नमस्कार मित्रांनो, आपल्या पोलीस भरतीच्या प्रश्न पेपरामध्ये जीके मधील एक आपला टॉपिक येतो म्हणजे अर्थशास्त्र विषय आणि त्या विषयामधील एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कर प्रणाली आणि आपल्या पेपरामध्ये या कर प्रणालीवर एखादा प्रश्न तरी आहे आणि कर प्रणालीच्या नावाखाली या जीएसटी नावाच्या करांनाच घुसखोरी करून ठेवली म्हणजे याच्यावर 100% तुमच्या पेपरात येणारा प्रश्न आहे आणि यावर्षी 200%. का बरं 200%? हे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की 100% नाही 200% यावर्षी तुमच्या पेपरामध्ये कर प्रणालीवर प्रश्न येणारे म्हणजे येणारे. कारण त्याच्या मागे कारण बी यावेळेस तुम्ही पाहिलं की 22 तारखेला म्हणजे 22 ऑक्टोबरला काय झालं रे की जे आपले जीएसटीचे कर होते ते बदलले. म्हणजे जे करचे स्लॉट ते 4 स्लॉट होते 5, 12, 28 आणि 0, 5, 12, 28 पण ते आता बदलले. आता ते काय झाले 5, 12 आणि 40. ठीक आहे. आता हळूहळू आपण पुढे तसं पाहू. त्याआधी पाहू कर प्रणाली. कर प्रणाली सर्वात जास्त कराची गरज का पडते नेमकं हे कर आहे काय? कर आतापासूनच नाही, तुम्ही एकदम जुन्या काळापासून एकदम राजा महाराजांचे पाहिले तेव्हा आपण वेगवेगळ्या कराच्या प्रणाली पाहिजे. जसे की जमीनदारी वेगवेगळ्या या करांच्या प्रणाली. नेमकं कर म्हणजे काय? ते एखादी शेतकरी किंवा एखादं राज्य, समजा एखादा राजा आहे आणि त्या राज्यामध्ये तिथलं लोक आहे, मग त्या लोकांसाठी काही उपाययोजना बनवायच्या होत्या. त्याच्यासाठी खर्च करणं तर राजा त्याच्या घरातून थोडी ना खर्च केली किंवा राज्य चालवणे काही गोष्टी नवीन आणण्यासाठी राजा घरून थोडी खर्च करायचा. तो काय करत होता, ते जे लोक होते आपल्या राज्यामध्ये त्यांच्याकडनं काय करत होता, 1 लाखाचं जर तुला उत्पन्न झालंय त्याच्यातले 5 रुपये 5,000 रुपये म्हणजे काहीतरी टक्केवारी की 100 पोते तुला झाले त्याच्यातले 1 पोतं मला दे, म्हणजे आपल्या ते राज्यासाठी कामात येईल असं. मग तिथूनच हळूहळू एखादं राज्य सुशासित करण्यासाठी तिथून कराची उत्पत्ती होत गेली हळूहळू. आणि आता सुद्धा एखादं राज्य चालवण्यासाठी सर्वात जास्त पैशाची गरज त्या राज्यामध्ये ज्या भागातून निभावली जाते ते भाग असतो आपली कर रचना. असं एकही राज्य नाही म्हणजे स्टेट नाही या जगामध्ये की ज्याच्यामध्ये कर आकारला जात नाही. कारण तुमचं जे राज्य चालतं ज्यासाठी जो पैसा खर्च होतो तो पैसा येतो या करामधूनच. 90% पैसा या करामधूनच येतो. ठीक आहे. म्हणून कोणत्याही देशासाठी त्या राज्याचं शासन सुशासित करण्यासाठी कराची एकदम जास्त गरज पडते. आणि हा कर आपण शिकतोय अर्थशास्त्र या टॉपिक मध्ये, जो की आपल्या पोलीस भरतीसाठी एक आयएमपी घटक म्हणून उभरून येईल. मग सर कर हे आहेत तर नेमकं कराचे प्रकार किती आहेत बरं? मग कराचे प्रकार आहेत मित्रांनो. पहिला आहे सर प्रत्यक्ष कर. ठीक आहे. आणि दुसरा आहे मित्रांनो अप्रत्यक्ष कर. पहिला आहे प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर हे नावातच आहे ना, प्रत्यक्ष सुद्धा हे नावातच आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे काय सर की हा डायरेक्टली एका व्यक्तीकडून घेतला जातो आणि हा अप्रत्यक्षपणे म्हणजे डायरेक्टली त्याच्या इन्कम मधून काटून नाही तर जी वस्तू दिल्या जाते त्या वस्तूच्या भावामध्येच तो दडलेला असतो. जसं की माझ्याकडून जर 50 रुपयाचा आणि त्याच्यावर जर 18% जीएसटी, मग 50 रुपयाचे 18% ऍड होऊन मी तो कोर्स तुम्हाला जेवढे रुपये होत आहे ना जवळपास 55-56 रुपये 57 रुपयामध्ये देऊन टाकेल. म्हणजे माझ्या कोर्सची फीस किती होऊन जाईल 57. हा झाला तुमचा अप्रत्यक्ष. म्हणजे आता डिटेलमध्ये आपण हळूहळू पाहू. जसं की पहा कर प्रणाली. टॅक्स. नेमका कर म्हणजे आहे काय हे समजून घ्या आधी. तर कर म्हणजे काय? कर म्हणजे सरकारला म्हणजे आपले जे शासन आहे सरकारला, केंद्र सरकार असो राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य शासन त्यांच्या सार्वजनिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी जो काही खर्च आपला देश चालवायला आहे काही गोष्टींना प्रत्येक गोष्टीच्या खर्चासाठी बरोबर आहे पूर्तता करण्यासाठी नागरिक आणि संस्थांकडून सक्तीने आकारले जाणारे काय आर्थिक शुल्क. म्हणजे आर्थिक म्हणजे काय? पैसा आर्थिक शुल्क आहे किंवा देयक किंवा पेमेंट आहे. एखादी शासन ती चालवण्यासाठी त्यांना जे आपण देतो मदत करतो, आर्थिक मदत आपण करतो, आपल्याला चालवणार आहे ते. ठीक आहे. त्याच्यासाठी त्याला सांगा तो कर. सक्तीचे देयक. कर भरणे हे कायद्याने बंधनकारक असते. कर जर भरला नाही तर तुम्हाला शिक्षा सुद्धा होते. इन्कम टॅक्स म्हणजेच काय? जो माणूस इन्कम टॅक्स भरत नाही म्हणजे तो पैसा त्याच्याकडे एक्स्ट्राच आहे आणि त्या एक्स्ट्राच्या पैशाला तुम्ही काय नाव द्यायचं सर? ब्लॅक मनी. काय म्हणतो आपण त्याला? ब्लॅक मनी. बरोबर आहे ना? काळा पैसा. काळा पैसा कशाला म्हणलं जातं की जो पैसा तुमचा समजा 1 कोटी जर इन्कम आहे त्याच्यावर 30% जर तुमचा कर आहे म्हणजे जवळपास 1 कोटी मधले 30 लाख जर तुम्हाला सरकारला द्यायचे, जे तुमचं प्रॉफिट आहे प्रॉफिट मध्ये 30 लाख जर तुम्हाला सरकारला जायचे आणि ते जर तुम्ही देत नाही याचा अर्थ तुमचे 30 लाख काय सर? ब्लॅक मनी बनले. कारण ते तुम्ही सरकारला द्यायला पाहिजे. ठीक आहे. मग कर.
कराचे स्वरूप कसे पहा. भारतीय कर प्रणालीमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत. कोणकोणते दोन प्रकार आहे बरं मग? सर पहिला आहे प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे हा कसा राहतो, आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. हा आपण एकदम डिटेलमध्ये पाहू. प्रत्यक्ष कर हा थेट व्यक्तीच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो. त्याच्या बोजा दुसऱ्यावर टाकता येत नाही. म्हणजेच तुम्हाला सांगतो, आता हे एक वाक्य वाचलं आपण इथं, आणि दुसरं वाक्य ते वाचा. हा वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो. हा कर उत्पादक किंवा विक्रेता भरतात, पण त्याचा अंतिम बोजा ग्राहकांवर पडतो. आता दोन्ही मधला आपण फरक समजतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पहा. आता एखादा व्यक्ती आहे, समजा मीच फॉर एक्झाम्पल, आता माझं इन्कम जर सध्याचा 12 लाखाचा स्लॉट ठेवला, समजा की आपल्या भारत सरकारने ठेवलाय की हा ज्याचं उत्पन्न 12 लाखाच्या वरती आहे त्याला समजा 20% इन्कम टॅक्स द्यावा लागेल. उत्पन्न म्हणजे कसं की समजा आता मी जेवढा खर्च, समजा क्लास सुरू केले, आता क्लासला मला एकूण क्लासच्या माध्यमातून माझं एका वर्षाचं इन्कम झालं 10 लाख रुपये. किती इन्कम झालं? समजा 10 लाख रुपये, म्हणजे निव्वळ प्रॉफिट. माझा निव्वळ प्रॉफिट, बाकीचा खर्च वगैरे सगळा काढला मी, तसं समजा 15 लाख झालं, 5 लाख रुपये खर्च केला, निव्वळ प्रॉफिट आला माझा 10 लाखाचा. मग सरकारनं ठेवलंय की काय, की 8 लाखाच्या वरती ज्याचं उत्पन्न आहे त्याचा 10% त्यानं इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. मग आता 10 लाखाचा नेट प्रॉफिट आला मला, आणि त्या नेट प्रॉफिटचे किती टक्के मला द्यावे लागतील, कारण तो माझ्या खर्चातून जातो. जे माझी कमाई आहे त्या कमाईतून मला तो देणं पडतोय सरकारला. ठीक आहे, म्हणून 10 लाखाचे 10% 1 लाख मला देणं पडते. 9 लाख मध्ये प्रॉफिट आहे, म्हणजे 9 लाख मी ठेवीन आणि 1 लाख मी सरकारला देईन. जसं की आधीच्या काळात राजा काय करत होता, 10 पोते जर गव्हाचे झाले, 9 तू ठेव, 1 पोत मध्ये. तसंच आता सुद्धा आपलं चालू आहे की जास्त जर तुला उत्पन्न झालंय, म्हणजे एक लिमिट आहे, त्याच्यावर जर तुला उत्पन्न झालंय त्याच्यातले पैसे तुम्हाला दे, म्हणजे तुझ्या खिशातले पैसे तिच्यात जातात. बरोबर आहे. मग अप्रत्यक्ष कर पहा. समजा मी आता दुकानदार आहे, मी नाही एखादी चॉकलेट बनवली, मग ती चॉकलेट बनवल्यानंतर मी तिच्यावर बी काही कमाई करणार आहे. समजा 1 रुपयाची चॉकलेट मी विकणार आहे ती, म्हणजे ती चॉकलेट समजा बनवलेली आहे 30 पैशाला, मला विकायची आहे 45 पैशाला, पण मग मला सरकार त्या 45 पैशावर टॅक्स बी मागणार. मग मी काय करेन की 45% मला 45 पैशांवर मला टॅक्स किती लागतो ते पाहिजे. मग 45 पैशांवर जो टॅक्स लागणार आहे, समजा मला 25 पैसे मध्ये तिच्या 35-45 पैसे जे काही लागणार आहे ते टॅक्स त्याच्यावर लागणार, मी तो ऍड करून टाकेन. मग आता जे 45 पैशाची चॉकलेट मला पडणार होती ते मी किती विकणार आहे आता? 1 रुपयाला. 45 म्हणजे 75 पैशांची चॉकलेट. जसं की पहा इथं समजून घ्या, एक चॉकलेटची कंपनी उघडली मी ना, त्या कंपनीमध्ये चॉकलेट बनवायला मला खर्च येतोय 50 पैसे. ठीक आहे, मग एका चॉकलेट मला मागे कमवायची मला 25 पैसे, म्हणजे मी कितीला विकणार तिला सर? 75 पैशांना. कितीला विकणार आहे? 75 पैशांना. आता मी काय करेन, आता याचा टॅक्स मला सरकार मागेल ना, कारण 75 पैशांची विकली, याच्यावर टॅक्स देते का मागे? बरोबर. मग मी काय करेन, हा टॅक्स मी देणार नाही. मी काय करेन, या चॉकलेटची किंमत याच्यावर जीएसटी ऍड करून टाकेन, आणि ही किंमत किती करून टाकेन आता? 1 रुपया. म्हणजे याच्यात काय आलं, चॉकलेटचा माझा खर्च वेगळा निघूनच गेला, आणि जो टॅक्स देणार तो मी कोणाकडून घेतला? मग ग्राहकांकडून घेतला. कोणाकडून घेतला? ग्राहकांकडून. जसं की तुम्ही बाईक घ्यायला गेले, बाईकची मूळ किंमत 1 लाख आहे, पण ते आपल्याला पडते किती मध्ये? 1,18,000 मध्ये, कारण गाड्यांवर सुद्धा 18 लाख जीएसटी होता. आता तो कमी झालाय. ठीक आहे, आता तो 28 होता, आता तो झालाय 18% जीएसटी झालाय. ठीक आहे, 10% जीएसटी कमी झालाय आपलं बाईकवरचा. पण पहिल्यांदा काय होतं की जीएसटी सह ते आपल्याला किंमत सांगत होते 1,20,000. बाईकची रिअल व्हॅल्यू तर कमी होती. बरोबर आहे की नाही? हा, म्हणून हा डायरेक्ट कोणाकडून घेतला जातो? जो ग्राहक असतो त्याच्यावरून, कारण बनवणारा त्याच्या अंगावर ठेवत येतो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या हा कर सरकार उत्पादकाकडून घेतय का? नाही, तसं डायरेक्टली तो कोणाकडे जातोय? ग्राहकाकडे तो जातो. ठीक आहे, मग त्यालाच म्हणलं जातं अप्रत्यक्ष कर. उदाहरण, इन्कम टॅक्स, जसं की तुमचं जे इन्कम आहे त्याच्यावर लागणार टॅक्स. कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे तुमची कंपनी कमाई वगैरे करते त्याच्यावर टॅक्स. अप्रत्यक्ष करायला संबंधित प्रमुख समिती कोणती रे? अप्रत्यक्षशी वांशिक समिती. डायरेक्ट टॅक्स रूट अप्रत्यक्ष कराशी समजून घ्या. प्रत्यक्ष कराशी संबंधित प्रमुख समिती कोणती आहे? वांशिक समिती आहे. ठीक आहे, उदाहरणे, वस्तू आणि सेवा कर, जसं की तुम्ही जीएसटी द्यावा लागतो. जीएसटी समजा 10 रुपयाचा माझा कोर्स आहे, 18 त्यावर जीएसटी देणं पडेल. ठीक आहे, म्हणजे जवळपास 12-13 रुपयात माझा कोर्स तुम्हाला पडेल. सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी, याच्यामध्ये एक्साइज ड्युटी सुद्धा येते. अप्रत्यक्ष कराशी संबंधित प्रमुख समिती कोणती आहे? राजा चेलेया समिती 1991 मध्ये आलेली आहे. तसेच जीएसटी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार आली आहे? तर तुम्हाला चांगलं माहिती पाहिजे, केळकर समितीनुसार
आलंय. ठीक आहे, अजून आपण पुढे पाहणार आहे. कराचे दोन प्रकार तुम्हाला समजले असतील, बाकी आपण अजून पुढे पहा. मग सर्वात महत्वाचा कर आहे आपल्यासाठी जो पेपरात विचारला जातो तो म्हणजे जीएसटी. आता जीएसटी म्हणजे काय सर, तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. काय आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स, तुम्ही लहानपणी ट्रका पाहिले असेल ना, ट्रकांवर एक नाव लिहिलं जातं असं गुड्स, आणि इकडे लिहिलं एक कॅरियर. ठीक आहे, गुड्स कॅरियर असं कोणत्याही माल ट्रकांवर नाव लिहिलं जातं. आपण ते काय म्हणतो, गुड्स करिअर वाचतो आपण ते लहानपणी, गुड्स करिअर म्हणजे चांगलं करिअर आहे ट्रकांमध्ये असं आपल्याला वाटत होतं, पण त्याचा अर्थ तो नाही. गुड्स म्हणजे काय असता, वस्तू. गुड्स या शब्दाचा अर्थ काय रे, वस्तू. आणि कॅरियर म्हणजे काय, त्याला घेऊन जाते, त्याला कॅरी करते म्हणजे त्याला घेऊन ते जाते, त्याला कॅरी करून जाते, याला म्हणतात कॅरियर. गुड्स कॅरियर म्हणजे काय, वस्तूंना वाहून नेणारे वाहन. ठीक आहे, ते गुड करिअर नव्हतं की ट्रक हे गुड करिअर आहे असं समजून घ्यायचा. मग तसंच इथं गुड्स म्हणजे काय रे सर, वस्तू. आणि सेवा, सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा. जसं की पहा, सेवांवर बी आकर, जसं की मी तुम्हाला शिकवण्याचं काम करतो म्हणजे तुम्हाला काय देतोय, सेवा देतोय एक प्रकारची. डॉक्टरकडे जाताय, तुम्ही फीस देताय, नुसती एक सुविधा दिली, त्याने काय केलं, अरे तुमची सेवा केली, त्याने तुम्हाला सर्व्ह केलं म्हणजे तुम्ही त्याची फीस देताय. जसं की तुम्ही एखाद्या गाडीनं प्रवास केला, त्याने काय दिली तुम्हाला, ती ट्रॅव्हलिंगची सेवा दिली, मग त्या सेवेवर सुद्धा हा कर असतो जीएसटी. जर की तुमच्या तिकिटावर जर तुम्ही नेकून पाहिलं, त्याच्यामध्ये टॅक्स पण लिहिलेला असतो, एवढं तिकीट आहे याच्यावर एवढा टॅक्स लागलेला आहे. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. काय म्हणतात त्याला, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे काय, वस्तू आणि सेवा कर. ठीक आहे, मग वस्तू आणि सेवा कर हा कसा आहे, घरगुती वापरासाठी विकल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू आणि सेवांवर आकारला जातो. मूल्यवर्धित कर आहे. मूल्यवर्धित म्हणजे काय, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. आता व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे काय तुम्हाला समजून सांगतो. आता याचं काही काम पडणार तुम्हाला पण समजून घ्या फक्त. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असा असतो, समजा एखादी वस्तू मी 10 रुपयाची बनवली, त्याच्यावर टॅक्स नाही लागणार, पण मी तिच्यावर 5 रुपये जर कमवले, मग जे वस्तू मी तिच्या जे पैसे मी तिच्यावर कमवतोय, म्हणजे 15 रुपयाला वस्तू 5 रुपये कमवतोय, त्या 5 रुपयावर टॅक्स लागेल. जेवढी किंमत मी त्याची वाढवली त्याच्यावरच टॅक्स लागेल. मग एखाद्याने माझ्याकडून ती वस्तू 15 ला घेतली, त्यानं ती वस्तू 20 ला विकली, तर त्याच्यावर टॅक्स जो ना पुऱ्या 20 रुपयाच्या वस्तूवर नाही लागणार, तो टॅक्स लागेल फक्त 5 रुपयांवरच. कारण जेवढी किंमत त्याने वाढवली तिच्यावरच टॅक्स लागेल. जेवढी वाढवली जाते किंमत, त्याच्यावर जो टॅक्स लागतो त्याला म्हणलं जातं व्हॅल्यू ऍडेड टॅक्स किंवा मूल्यवर्धित टॅक्स. आणि याच्या जागेवर कोणाचं काम करण्यात आलं, तर मग जीएसटीचं काम करण्यात आलं. जीएसटी हा ग्राहकांकडून भरला जातो. उत्पादक कधीच हा टॅक्स भरत नाही. तो काय करतो, ग्राहकांची जे टॅक्स लागणार आहे तो तिच्यात ऍड करतो, त्या वस्तूची किंमत ठरवतो. म्हणजे हा टॅक्स कोणाकडून घेतला जातो, तर सर्वत्रपणे ग्राहकांकडूनच हा टॅक्स घेतला जातो. ठीक आहे, परंतु तो वस्तू आणि सेवा विकणाऱ्या ग्राहक व्यवसायांकडून सरकारला पाठवला जातो. म्हणजे मी तर भरतोय टॅक्स, आता मी ग्राहक एक कंपनी मालक आहे, मी टॅक्स भरतोय, पण मी टॅक्स देतो कोणाला आहे, जसे कोर्स तुम्ही खरेदी करताय, पण मी टॅक्सचे बी पैसे तुमच्याकडून घेतो. टॅक्स मीच भरणार आहे, मयाच आरटीआय मधून तो टॅक्स, म्हणजे मयाच जीएसटी मधून टॅक्स भरला जाणार आहे, पण मी पैसे कोणाकडून घेणार भाऊ, तुमच्याकडून. तुम्ही जर आता ऑनलाईन बॅचेस घेता, त्याच्यामध्ये तुमची बॅचची फी आणि जीएसटी इन्क्लुडेड राहते. ते पैसे कोणाच्या खात्यात जातात, जीएसटी काही वेगळ्या खात्यात जात नाही, जीएसटी तुमच्याच खात्यावर येतो. तुमच्याच म्हणजे जो शिक्षक आहे त्याच्याच खात्यावर येतो जीएसटी बी. परंतु काय होतं, तो काय करतो, त्याचे पैसे अलग काढतो, जीएसटीचे पैसे सरकारला पाठवून देतो. म्हणजे भरणारा तो राहतो, पण घेतला कोणाकडून जातो, तुमच्याकडून जातो. समजलं? ठीक आहे, मग नेमकं जीएसटीच्या शिफारसी आणि समिती कोणती लागू झाली ती पहा. डॉक्टर विजय केळकर समितीद्वारे 2002 मध्ये या समितीने भारतात व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर जीएसटी लागू करण्याची पहिली शिफारस केली. पहिली शिफारस केली झाली ती मग 2002 मध्ये. ठीक आहे, संवैधानिक आधार जीएसटी लागू करण्यासाठी संविधानाच्या कलम 246 अ मध्ये बदल करण्यात आला. कोणती कलम मध्ये बदल करण्यात आला, लक्षात ठेव जा की जीएसटी लागू करण्यासाठी कलम 246 अ मध्ये बदल करण्यात आलेला होता. कायदेशीर आणि घटनात्मक टप्पे. पहिली घोषणा, तत्कालीन केंद्रीय मंत्री म्हणजे काय, त्यावेळेचे केंद्रीय मंत्री कोण होते, पी चिदंबरम यांनी 2006च्या अर्थसंकल्पीय भाषणात जीएसटी लागू करण्याची घोषणा केली आणि लक्ष्य 1 एप्रिल 2010 ठेवले होते की बा आपण काय करू, 1 एप्रिल 2010 पर्यंत जीएसटी लागू करील, अशी सर्वात प्रथम पी चिदंबरम यांनी 2006 मध्ये घोषणा केली. ठीक आहे,
संविधानात 122वी दुरुस्ती विधेयक कायदा नाही. एखादी गोष्ट संविधानात सभेत मांडली जाते ती ऍज अ विधेयक मांडली जाते आणि जेव्हा ते पारित होते की लोकांनी त्याला हा म्हणलं की हा भाऊ आमचं हवे की हे लागू कर, मग ते लागू झाल्यानंतर त्याला कशाचं नाव दिलं जातं? कायद्याचं नाव दिलं जातं. लक्षात ठेवा. समजा जसं की एखादा पोरग्या माझ्याकडे पेपर घेऊन आला, आता तो पास आहे का? नाहीये. ठीक आहे, मग मी जेव्हा त्याचे मार्क चेक करेन त्याच्यानंतर म्हणे की हा पास आहे. जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत तो ना पास आहे ना फेल आहे, पण त्याचे मार्क चेक झाल्यानंतर आपल्याला समजेल की तो पास किंवा फेल आहे. एकच राहील तो पास किंवा फेल. तसंच आहे. मग जोपर्यंत एखादा कायदा पारित होत नाही तोपर्यंत तो काय असतो? विधेयक. आणि जेव्हा तो कायदा पारित होतो तेव्हा तो असतो कायदा. ठीक आहे, मग कोणती संविधान दुरुस्ती झाली? तर 121 संविधान दुरुस्तीनुसार, म्हणजे मांडला कधी? 2014 मध्ये विधेयक म्हणून त्याला मांडला आणि जवळपास 2016 मध्ये काय झाला? त्याला मान्यता मिळाली. कधी मिळाली तुम्हाला सर्वांना माहिती की सर 1 जुलै 2017 ला काय झालं? जीएसटी लागू करण्यात आला. या कायद्यामुळे जीएसटी लागू करण्याचा कायदेशीर अधिकार केंद्र राज्य सरकारांना मिळाला. कायद्याने कलम 246 अ मध्ये आणि कलम 279 अ मध्ये जीएसटी संविधानात समाविष्ट केले. आता जीएसटी परिषद काय असते ते पण आपण पाहू. जीएसटी परिषद, कारण जीएसटी बद्दल ज्या काही नियम अटी बदल सदल करायचे असतील ते सर्व कोण करतं? जीएसटी परिषदच करते. मग पहा जीएसटी परिषद कशी असते पहा. 4 केंद्रीय जीएसटी कायदे कोणकोणते ते आधी त्याचे प्रकार पाहू आपण. कशाचे? जीएसटीचे प्रकार मंजूर केले. कोणते? केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा जीएसटी ऍक्ट. त्याच्यानंतर आयजीएसटी म्हणजे एकात्मिक. आयजीएसटी हा राज्य आणि केंद्र दोन्हीद्वारे घेतला जातो. राज्य आणि केंद्र. आयजीएसटी म्हणजे काय रे सर? इंटिग्रेटेड जीएसटी. इंटिग्रेटेड या शब्दाचा अर्थ काय? की दोघे मिळून. काय? दोघे मिळून. इंटिग्रेटेड. आयजीएसटी म्हणजे काय सर? ज्या ठिकाणी हा टॅक्स राज्य आणि केंद्र दोघे मिळून घेतात त्याला इंटिग्रेटेड जीएसटी असं म्हणलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर असं सर सीजीएसटी हा कसा असतो सर? केंद्रीय. हा फक्त कोण घेतं? केंद्र सरकार. केंद्रीय. सेंट्रल जीएसटी हा कोणता असतो सर? सेंट्रल. हा फक्त कोण घेतं सर? सेंट्रल म्हणजे केंद्र सरकार घेतं. यूटीजीएसटी हा तुम्हाला माहिती पाहिजे सर, युनायटेड टेरिटरीज म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेशासाठी लागू असलेला कर. आणि नंतर असतो सर एसजीएसटी. एसजीएसटी म्हणजेच काय? की स्टेट जीएसटी, कंपेन्सेशन टू स्टेट्स, किंवा आपण त्याला एसजीएसटी सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच काय? स्टेट जीएसटी. अंमलबजावणी कधी झाली सर? अंमलबजावणी 1 जुलै 2017. कधीपासून लागू झाला? म्हणजे पारित झाला. अंमलबजावणी म्हणजे काय? की लाडकी बहीण योजना सुरू करणे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये पडणे यांच्यातला फरक आहे. लागू केले आणि पैसेच पडले म्हणजे अंमलबजावणी झाली का? नाही. ज्या दिवशी खात्यात पैसे पडले त्याला म्हणलं की लाडक्या बहिणीच्या पैशांची अंमलबजावणी झाली. जसं की अंमलबजावणी या शब्दातून आठवलं पाहिजे की सर राज्यघटनेतील जे राज्यघटना आहे ज्यापली प्रस्तावनेद्वारे हे संविधान आम्ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत करत आहोत किंवा स्वीकारल्या गेलं, त्याची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 ला. म्हणजे भारतामध्ये लागू कधीपासून झालं? ते 26 जानेवारी 1950 पासून. म्हणून त्या दिवसापासून आपण काय करतो रे? प्रजासत्ताक दिन मनवतो. आणि 47 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पासून आपण काय मनवतो? स्वातंत्र्य दिवस मनवतो. काय मनवतो? स्वातंत्र्य दिन. प्रणालीचे मॉडेल कोणाच्या मॉडेलवर होतं? ड्युअल जीएसटी मॉडेल. भारत आणि कॅनडा सारख्या देशांमधून लागू केले. पहा आपण हे जे मॉडेल घेतलं कोणाकडून घेतलं सर? कॅनडाकडून. कोणाकडून घेतलंय? कॅनडा. सर्वात प्रथम जीएसटी कोणत्या लागू देशात झालं होतं सर? फ्रान्समध्ये झालं होतं. कोणत्या देशात लागू झालं होतं? फ्रान्समध्ये जीएसटी लागू करण्यात आलं होतं. कधी सर? सगळ्यात पहिले जीएसटी लागू करण्यात आलं होतं. समाविष्ट कर. केंद्र आणि राज्यांचे मिळून सुमारे 17 अप्रत्यक्ष कर, उत्पादन शुल्क, सेवा शुल्क, वॅट 17 प्रकारचे तिच्यात आलेले आणि 10 स्लॅब काय? 5%, 12%, 18% आणि 28% अशी 4 स्लॅब पहिले होते. आता हे काय झाले सर? 5%, 12%, 18% आणि 40%. 28% याच्यामध्ये आता नाही. 40% पण सुद्धा कशावर आहे? एकदम लक्झरियस वस्तू म्हणजे करोडपती लोकांना जे वस्तू घेतात त्या करोडपती लोकांच्या वस्तूंवर 40% लावण्यात येतो. म्हणून याच कारणामुळे या वर्षी जीएसटीवर आपल्या पेपरात प्रश्न येण्याची संभावना 100% आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमचा जो जीएसटीवर येणार प्रश्न तो चुकायला नाही पाहिजे, कारण जीएसटीच्या स्लॅब मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला जीएसटी परिषद
कलम 279 काय ते कलम 279 हे नंतर ऍड केली. ज्या ज्या कलमांच्या समोर ए वगैरे असं असेल समजा की ह्या कलम नंतर ऍड केलेल्या आहेत, ह्या आधी आपल्या संविधानात नाही होत्या. अध्यक्ष कोण असतं जीएसटी परिषदेचे? जीएसटी परिषद म्हणजे काय सर, की जीएसटी बद्दल कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार फक्त या समितीलाच असतात. की एखादा भाऊ येईन नाही रे चला जीएसटी मध्ये हे कार्यक्रम करा असं कधीच होणार नाही. जीएसटीची परिषद आहे, त्याचे अध्यक्ष आपले केंद्रीय अर्थमंत्री. सध्याचे कोणी केंद्रीय अर्थमंत्री? तर निर्मला सीतारामन जी या आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जर विचारलं की सध्या जीएसटी परिषदेच्या अध्यक्ष कोण आहेत, तर आपलं उत्तर तयार पाहिजे श्रीमती निर्मला सीतारामनजी. ठीक आहे, अर्थात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. ठीक आहे. सदस्य कोण होता? केंद्रीय अर्थमंत्री. ठीक आहे, केंद्रीय राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री राज्याचे मंत्री आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि प्रतिनिधी. मतदानाची शक्ती केंद्र सरकारचा वाटा 1/3, राज्य सरकारचा वाटा 2/3. निर्णय घेण्याची आवश्यक बहुमत उपस्थिती मतदान करणारे लोकसंख्येत घ्या. एवढं काही तुम्हाला विचारलं जाणार नाही. एवढं डिटेल कोण विचारणार, फक्त विचारेन की जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात एवढंच विचारेन. ठीक आहे. किंवा तुम्हाला काय विचारते की जीएसटी मध्ये बदल करण्याचे अधिकार कोणाले आहे, तर हा प्रश्न येण्याची शक्यता का बरे? कारण जीएसटी मध्ये बदल केला गेला आता कसा, कधी 5%, 12%, 18% आणि 28% होता. तर याला बदलून काय केलं आता 5%, 12% आणि 18% आणि 40%. मग आता हा बदल करायचे नेमके हे काम केले कोण, हा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार भाऊ जीएसटी परिषदेला, ना की कोणत्याच तुर्रम खानाला. ठीक आहे. कोणाला? फक्त तो जीएसटी परिषदेचा जो अध्यक्ष असतो, म्हणजे जीएसटी परिषद जे असते अध्यक्ष कोणी ना कोणी निर्णय मांडतो, मग याच्यावर वोटिंग वगैरे होते. वोटिंग जर पास झाली तर तो बदल घडून जातो. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. पा स्लॅब कसे जीवनावश्यक ज्या वस्तू एकदम 0% आलेल्या, जसं की अनहायब्रिडेड अन्नधान्य. ठीक आहे, अनहायब्रिडेड अन्नधान्य, मीठ, ताजे फळ, सगळे या भाज्या वगैरे जे एकदम जीवनावश्यक ज्याच्याशिवाय माणूस मरून जाणार आहे, अशा गोष्टींवर 0%. 5% सामान्य गरजेच्या वस्तू, साखर, चहा, खाद्यतेल, ज्या म्हणजे ज्या नसल्या बी तर माणूस जगू शकतो बा अशा, पण जास्त गरजेच्या पण नसल्या बी तर माणूस मरून जाईल असातला भाग नाहीये, त्याच्यावर 5% आधी होतं हे आधी. ठीक आहे. मग प्रक्रियेला अन्य काही तयार करणारे मोबाईल फोन वगैरे 12%. बहुतेक वस्तू आणि सेवा म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या सेवांसाठी तर 18% लागला होता. 28% होते चैनीच्या वस्तू, लक्झरी गुड्स आणि ज्या होत्या. ठीक आहे, या पहिले याच्यात येत होत्या. आपल्या ज्या गाड्या होत्या फटफड्या वगैरे हायच्या होत्या, पण आता याला बदलणं किती करण्यात आला आता 40%. आणि याच्यातल्या बऱ्याचशा वस्तू कशात टाकल्या, मग 18% मध्ये टाकण्यात आल्या. ठीक आहे, लक्षात घ्यायचं एवढं. ही जीएसटी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर केंद्र सरकारला जातो. महसूल कोण मिळवतो? या जीएसटी राज्य वस्तू व सेवा कर राज्य सरकारला जातो, संबंधित राज्य सरकारला मिळतो. यूजीएसटी आणि आयजीएसटी दोन्हींना मिळतो. हे वाचून घ्या एवढा, तुम्हाला नोट्स मिळून जातील. ठीक आहे. हा, ही झाली आपली जीएसटी बद्दलची एकदम छोटी छोटी थिअरी. एकदा आपण त्याचं रिव्हिजन करून घेऊ परत. करावर तसे प्रश्न जे आले ते फक्त जीएसटी वरच आलेले, इतर जे आलेले प्रश्न आहेत एवढे काही आयएमपी नाहीये. सर प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष. ठीक आहे. आपण सर्वात जास्त प्रत्यक्ष मध्ये एक उदाहरण पाहिलं सर आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात पाहिलं सर जीएसटी वस्तू आणि सेवा कर. आणि त्याच्यात पण आयएमपी सगळ्यात पाहिला आपण जीएसटी मध्ये सर्वात आयएमपी सर कधी लागू झाला हा, तर 1 जुलै 2017 कधी लागू झाला हा कर? 1 जुलै 2017. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? सर डॉक्टर विजय केळकर समिती. विजय केळकर समिती. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फुल फॉर्म तो लक्षात ठेवा. गुड्स म्हणजे वस्तू अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्याच्यानंतर सर सर्वात पहिल्यांदा 2006 मध्ये पी चिदंबरम यांनी तत्कालीन जेव्हा ते त्यांचं अर्थ मांडत होते, अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती की 1 एप्रिल 2010 पर्यंत काय करू आपण जीएसटी लागण्याचा प्रयत्न करू, पण तो साध्य झाला नाही. ठीक आहे. मग सर कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार केला गेलं? तुम्हाला सांगितलं 122वं विधेयक होतं. विधेयक किती होतं? 122वं. पण संविधान दुरुस्ती कोणती होती? 101वी संविधान दुरुस्ती. 101वी संविधान
दुरुस्ती, घटना संविधान दुरुस्ती नुसार ते लागू झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाकडून घेतलं सर आपण? कॅनडा मॉडेल. कॅनडा मॉडेल सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशाने लावलं होतं सर? फ्रान्समध्ये 1954 मध्ये. 1954 मध्ये फ्रान्सने सार्वत्रिक त्यांच्या देशामध्ये लागू केलं होतं. कशाला? जीएसटी ला लागू केलेलं होतं. त्याच्यानंतर जीएसटी मध्ये यावेळेस बदल घडण्यात आला. मग याच्याबद्दल निर्णय कोण घेतं? हा प्रश्न IMP महामध्यंतरी जर कोणी विचार करून टाकला तर याला येऊ शकतो. निर्णय कोण घेतं? तर जीएसटी परिषद. जीएसटी परिषद. आणि जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात रे? जीएसटी परिषदेचे अध्यक्ष असतात अर्थमंत्री. अर्थमंत्री कोण आहेत सध्याचे? तुम्हाला चांगलंच माहिती आहे, श्रीमती निर्मला सीतारामन. ठीक आहे. हे आता सध्याचे काय आपले अर्थमंत्री आहेत. ठीक आहे. एवढ्या गोष्टी जरी याच्याबद्दल माहिती असल्या तरी काही एवढं विशेष नाही, एकदम नॉर्मल आहे, जास्त काही प्रॉब्लेम. बघू आपण याच्यावरचे प्रश्न. वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? घटना दुरुस्ती म्हणजे काय? आपलं विधेयक दुरुस्ती. कोणती झाली सर? मग 121 घटना दुरुस्ती. 122 काय होता? तो विधेयक होता. हे सगळे प्रश्न तुमच्या पेपरात आलेले. माझ्या मनाचा एकही प्रश्न नाही, कारण मी एवढा हुशार नाहीये. अर्थसंकल्प 2023-24 मध्ये आयकराचे सर्वाधिक कपात दर काय आहे? सर्वाधिक कपात दर म्हणजे काय म्हणलं त्यांनी? जो अर्थसंकल्प आहे 2024 मध्ये आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. कोणता? इन्कम टॅक्स. सर्वाधिक कपात म्हणजे सर्वाधिक कपात किती करण्यात आली आहे? दर काय आहे? तर सर्वाधिक दर कपात असते आपली 30%. किती आहे? 30% ही काय आयकर कपात आहे. म्हणजे की एवढी टक्केवारीमध्ये त्याला टॅक्स भरावा लागेल सगळ्यात जास्त. म्हणजे याच्यावरती उत्पन्न केलं की 30% तुला भरणं पडेल. 12 लाखाच्यावरती तर 5% हळूहळू ते वाढत जातं. सर्वात जास्त किती टक्के? म्हणजे 30% आहे. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो? म्हणजे असा कोणता कर आहे की जो केंद्र शासनाकडून योजला जातो, म्हणजे वसूल केला जातो, परंतु त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? काय? म्हणजे असा कोणता कर आहे खालीलपैकी की जो काय करतं? केंद्र सरकार लागू करतं, पण तो जो पैसा भेटतो तिच्यातून ना तो जो पैसा राज्य सरकारलाही दिला जातो. कारण मूलतः कसं असतं माहिती का? केंद्र सरकार त्याचा पैसा कमवीन आणि त्याच्या पैशातून जो काही भारतासाठी पॉलिसी बनवायची त्यासाठी खर्च करीन. जेथे त्याचं राज्य त्याचा खर्च करीन आणि त्याच्या राज्यासाठी काम करीन. पण हा जो कर आहे हा एकत्रित घेतला जातो आणि राज्यांना सुद्धा याच्यातून निधी दिला जातो. मग आपण एक एक करतो. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे काय? या व्यापार कंपन्या ज्या असतात, कंपन्या, या कंपनींवर लावला जातो आणि हा केंद्र सरकारकडून लावला जातो. ठीक आहे. केंद्र सरकारकडूनच लावला जातो. अबकारी म्हणजेच हा एक्साइज ड्युटी असते. एक्साइज. आता एक्साइज टॅक्स म्हणजे जसे की पेट्रोल आणि दारू यांसारख्या गोष्टींवर लावला जातो आणि हा पूर्णपणे राज्य सरकारद्वारेच लावला जातो. कोणाद्वारे लावला जातो रे? राज्य सरकारद्वारे लावला जातो. त्यानंतर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी. आता ही जी स्टॅम्प ड्युटी आहे, ही स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क जे एखादा तुम्ही व्यवहार करता, समजा वावराचा, आपण म्हणतो ना की त्याचे नावावर करायचे पैसे भरणं पडते. नावावर करायचे म्हणजे काय? त्या आपण स्टॅम्प ड्युटी. कारण हा जो एक कागद राहतो आपण त्याला स्टॅम्प म्हणतो, त्या कागदाची ती ड्युटी भरणं पडते. कारण तुम्हाला लिगल काहीतरी पाहिजे, मग तो लिगल पुरावा म्हणून स्टॅम्प राहतो आणि त्याचा कर आपल्याला कोणाला देतो? पण तो सरकारला. आणि हा पूर्णपणे कोण घेतो सर? राज्य सरकार घेतं. कोण घेतं? राज्य सरकार. आणि प्राप्ती कर म्हणजेच कोणता? मिळणारा प्राप्ती जो पूर्णपणे मिळतो, जसं की आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. ठीक आहे. हा कर कोण घेतं? केंद्र सरकार घेतं. आणि केंद्र सरकार घेतल्यानंतर वाटप कोणामध्ये होते? जी केंद्र सरकार घेतं आणि राज्यांमध्ये सुद्धा काय केला जातो? याचा वाटा दिला जातो. काय केला जातो? याचा वाटा मग राज्यांमध्ये वाटला जातो. ठीक आहे. समजला असेल प्रश्न. आपण पुढे जाऊ. वांचू समिती पाहिलं तर आपण वांचू समिती कशाशी संबंधित सर? प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. आणि अप्रत्यक्ष कराशी कोणती होती सर? अप्रत्यक्ष करामध्ये होती चेलैया समिती. चेलैया समिती होती 1999 ची. होती का 91 ची? ते पाहून घ्या. 1999 ची होती का 91 ची? ते चेक करून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर समिती एक विचारला जातो जीएसटी कोणत्या समितीची शिफारस झाले? तर डॉक्टर विजय केळकर या समितीच्या शिफारसीनुसार लागू करण्यात आली. विजय केळकर, डॉक्टर विजय केळकर यांच्या समितीनुसार लागू करण्यात. पुढे
101 ही घटना दुरुस्ती परत आला प्रश्न कोणत्या विषयाशी संबंधित आहे तुम्हाला माहिती सर, हा वस्तू व सेवा कराशी संबंधित आहे, याच्याशी संबंधित आहे. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो. काय म्हणलं त्यांनी, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो. कोणता केंद्र शासनाकडून आकारला जातोय म्हणजे कोणता करे सर, CGST. केंद्र सेंट्रल जीएसटी ना, फक्त नॉर्मल जीएसटी झाला, हा झाला सेंट्रल जीएसटी. स्टेट जीएसटी म्हणजे फक्त राज्य सरकार आकारेल. काय म्हणतात एकाच राज्यातील व्यापारात राज्य शासन कोणत्या शासनाकडून आकारला जातोय, केंद्र शासन म्हणजे काय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय CGST. 2004 साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता, कोणत्या समितीने सुचवला तर सर केळकर समितीने सुचवला होता. आताच आपण पाहिलं ते. जीएसटीचे संपूर्ण स्वरूप एखादं येडच असेल ज्याला माहित नाही कृपया करून कमेंट मध्ये सांगून द्या. सगळे हुशार लोक आहे तुम्ही तर कमेंट मध्ये दिसायला पाहिजे मला. खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे, प्रत्यक्ष कर पाहता सेवा कर म्हणजे सर्व्हिसेस, सर्व्हिसेस हा तर सर जीएसटी मध्ये येतो. म्हणजे जीएसटी कशात येतो मग परत अप्रत्यक्ष मध्ये येतो. मूल्यवर्धित, अरे मूल्यवर्धित कराच्या जागेवर जीएसटी आणलं तर सर आपण याच्यामध्ये बदल करून थोडाफार म्हणजे हवे कशात आला परत मग अप्रत्यक्ष करात. केंद्रीय अबकारी, केंद्रीय अबकारी म्हणजेच काय, हा एक्साइज ड्युटी, एक्साइज ड्युटी. ठीक आहे, हे बी त्यांच्या उत्पादकाकडूनच घेण्यात येते. म्हणजे हे पण कोणत्या प्रकारची झाली सर, अप्रत्यक्ष कराच्याच भागात आली. ठीक आहे, मग उरलं कोण सर, आयकर. आणि हा आयकर असतो प्रत्यक्ष कर, कारण हा प्रत्यक्ष तुमच्या इन्कम वर घेतला जातो. जे तुमची कमाई आहे त्या कमाईवर हा कर घेतला जातो तुमच्या इन्कम. ठीक आहे, चलो आगे. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. काय म्हणलंय, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. उत्पन्न आयकरच आहे सर. वाहन करता राज्य सरकार घेतं. ठीक आहे, व्यवसाय कर हा सुद्धा व्यवसाय म्हणजे नगरपालिका, नगरपालिका आणि महानगरपालिका हा जो कर लावता तुमच्या व्यवसायावर हा कोणता कर राहतो, व्यवसाय कर. तुम्ही जर पाहिलं एखादी गोष्ट जामनेरमध्ये जामनेरमध्ये नगरपालिका कर राहतो आणि जळगावमध्ये म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुका, तालुक्यामध्ये नगरपालिकेचा कर राहतो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिकेचा. कधी महानगरपालिकेचा कर जास्त असतो त्याच्यामुळे काही काही वेळेस वस्तू जिल्ह्याच्या ठिकाणी महाग भेटू शकतात. एवढं लक्षात घ्या. शेतसारा, शेतसारा तर काय तुम्हाला जर विचारलं की शेतावरचा जो शेतसारा आहे हे कर आपलं हे कर कोण लावतं तर राज्य सरकार लावलं जातं. बऱ्याचदा विचारलं जातं, लक्षात ठेव जा तेवढं. जीएसटी वस्तू सेवा कर हा कोणता कर रे सर, अप्रत्यक्ष कर. कोणता चालू आहे आपल्या कोणता कर तो अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराचा भार चारदार पाला आपण ना सर ग्राहकावर. उत्पादक काय करतो, उत्पादन बनवतो, जेवढ्या वस्तू तेवढ्या वस्तू किंमत बी टाकतो पण त्यात काय करतो अजून टॅक्स बी ऍड करून टाकतो. म्हणजे हा बी कोणाला भरणं, 1 रुपये चॉकलेट तू खाय 45 पैसे मला दे, 50 पैसे तू 25 पैसे तू सरकारला देत बस, तूच पाच बसते. म्हणजे कोणावर पडतो, पूर्णपणे ग्राहकावर. पण भरतो कोण, भरतो उत्पादक. अप्रत्यक्ष कराचा भार पडतो ग्राहकावर पण तो ग्राहक कोणाला पैसे देतो, उत्पादकाले. आणि उत्पादक ते पैसे कोणाला देतो मग सरकारले. म्हणजे भर कोणावर पडतो, ग्राहकावर, पण भरतो कोण, उत्पादक. लक्षात ठेव जा रे. उदाहरण तुम्हाला व्यवस्थित सांगितलं. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा देण्यात येते. आता सेस सुद्धा हा वाढीव कर असतो पण हा शैक्षणिक दृष्टिकोनात वाढवलेला असतो. अधिभार, अधिभार हा जो कर आहे या कराला आपण म्हणतो की सर काही अधिभार लावला करामध्ये, म्हणजे काय कर वाढवण्यात आलेला आहे. मार्गदर्शक कर नावाचा कर नाहीये. ठीक आहे, टोल कर आता गाड्यांमध्ये त्याच्यामुळे आपल्याला काही याचा संबंध येत नाही. टोल हा कशासाठी असतो, की ज्यानं रोड बांधलाय भाऊ त्याचा रोडाचा पैसा नाही घेपर्यंत हा कर तुम्हाला देणं. ठीक आहे, हा अधिभार आपण त्याला म्हणलं जातं. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून झाली सर, 1 जुलै 2017. हे चांगलं माहिती पाहिजे. जीएसटी हक्क प्रणाली हा प्रश्न IMP रे, हा रिपीट जर झाला तर लय चांगलं होऊन जाईल ना. मला असं वाटतं हा प्रश्न रिपीट होईल 100% कोणत्या ना कोणत्या पोलीस भरतीच्या, सरळ सेवेच्या किंवा आयोगाच्या पेपरात, आयोगाच्या म्हणजे होणाऱ्या कंबाईनच्या पेपरात तरी हा प्रश्न येऊ शकतो म्हणजे शकतो. जीएसटी हक्क प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांचे लागणारे कराचा दर, लागणाऱ्या कराचा दर कोण ठरवतं तर ते सर्व सर जीएसटी काउन्सिल. जसं की आधी दर होते
0.5 12 18 28 तिला काय करण्यात आलं आता 0.5 12 18 40 आणि ह्या दरात बदल करण्याचा अधिकार कोण आले तर जीएसटी काउन्सिलला आहे आणि याचा अध्यक्ष कोण असतं याचे अध्यक्ष असतात अर्थमंत्री कोण असतात याचे अध्यक्ष मग अर्थमंत्री याचे काय असतात अध्यक्ष असतात ठीक आहे तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे जीएसटी मध्ये यस कशासाठी आहे सर्व्हिसेस म्हणजे सेवा हा कशासाठी तो सर्व्हिसेस म्हणजे सेवा देण्यासाठी आहे लक्षात ठेवा सॅलरीसाठी नाही तो वेतन बोलले सॅलरी म्हणतात पुढील पैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही आयकर तर हा प्रत्यक्ष कर आहे सेवा कर हा नाहीये सेवा हा कर कोणता आहे सर अप्रत्यक्ष कर आहे कोणता आहे अप्रत्यक्ष जमीन महसूल आता जमीनवाल्याला भरणारच पडतो डायरेक्टली महामंडळ कर 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेला 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे वस्तू सेवाशी 101 म्हणजे आलं की आपल्याला माहिती पाहिजे इज्जत पहा काय आलं रे नोटबंदी कधी झाली ती तुम्हाला माहिती पाहिजे कधी झाली ती मग सर 9 नोव्हेंबर कधी 2016 कधी झाली ती 9 नोव्हेंबर 2016 झाली ती काय झाली ती नोटबंदी त्या दिवशी रात्री आपले प्रधानमंत्री 8 वाजता टीव्हीवर आले आणि म्हणले की आज रात 12 बजे से 500 और 1000 की नोट बंद हो जाएगी आणि त्याच्यानुसार आपण नवीन 500 ची आणि 2000 ची नोट काढली ठीक आहे एवढं आपल्याला माहिती आहे चलो आगे खालील पैकी 3 कर 1 मिनिट काय वाटते किती आहे 9 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर करता सॉरी 8 नोव्हेंबर किती नोव्हेंबर आहे 8 नोव्हेंबर चेक करता मग वाटलंच होते गडबड होईल काय ना काय त्याच्यात खालील पैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष कर स्वरूपाचा आहे तो कोणता असेल रे मग उत्पन्न म्हणजेच कोणता सर आयकर म्हणजेच काय आय म्हणजे इन्कम आणि कर तिच्यावर आय म्हणजे काय इन्कम एवढं लक्षात ठेवा इन्कम म्हणजे काय मराठीत आपण त्याला उत्पन्न म्हणतो काय म्हणतो आपण त्याला मराठीत उत्पन्न जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे कोणता करे वस्तू व सेवा कर कोणता कर तो वस्तू व सेवा कर ठीक आहे तर एवढं सगळं आपण पाहिलं आता एक काम तुम्ही करू शकता की हे जे आपण पाहिलं त्याच्यातलं थोडा 4-5 ओळींमध्ये कमेंट मध्ये टाका म्हणजे काय कमेंट मध्ये येणाऱ्या 2-4 लोकांचं भलं होऊन जाईल विचारांना व्हिडिओ पाहायला टाइम नसेल तर ते तुमचा ते थोडंसं पाहून ते आपल्या प्रश्नाचं म्हणजे जीएसटी बद्दल माहिती पाहतील आणि तुमचं बी रिव्हिजन होऊन जाईल जेवढं तुम्ही विचार शिकले ठीक आहे मित्रांनो धन्यवाद